सर्वांना नम्र विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पाहावा। आज मुग्धा खूप खुश होती। दिवसभराच्या दगदगीने ती इतकी दमली होती तरीसुद्धा तिला आनंदाच्या भरात झोपच येत नव्हती। जिकडे तिकडे बघावं त्याच्या तोंडी मुग्धाचंच नाव होतं। सर्व नातेवाईकांमध्ये, मित्रमंडळी आणि संपूर्ण गावामध्ये ज्याच्या त्याच्या तोंडी मुग्धाचं कौतुक होतं। कारण 15 दिवसापूर्वी मुग्धाचा MPSC परीक्षेचा रिझल्ट आला होता आणि मुग्धाची नायब तहसीलदार वर्ग क्रमांक 1 ची अधिकारी म्हणून निवड झाली होती। तिनं हे यश फक्त पहिल्याच प्रयत्नात प्राप्त केलं होतं आणि म्हणून जो तो तिचं कौतुक करत होता। जी मुलं आणि मुली MPSCचा अभ्यास करत होती ती तिचा आदर्श घेत होती आणि त्यांचे आईवडील आपल्या मुलांना मुग्धाचं उदाहरण देत होते। मुग्धाच्या घरची परिस्थिती ही फार हालाकीची होती। तिचे वडील मजुरी करत होते आणि आईसुद्धा इतरांच्या शेतावर कामाला जायची। एक झोपडीवजा घर होते आणि एक लहान भाऊ आणि बहीण होती। खूप कष्ट करून तिने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं होतं आणि आता तिला MPSC परीक्षा देऊन अधिकारी बनण्याचे स्वप्न ती पाहत होती आणि ते तिचं स्वप्न सत्यात उतरलं होतं। गावामध्ये तिची जंगी मिरवणूक काढण्यात आली। तिच्या नावाचे फोटो गावभर लावले होते। वर्तमानपत्रातून ती झळकत होती आणि म्हणून आज ती सत्कार स्वीकारून खूप दमली होती। येणाऱ्या पिढीला आणि MPSCची तयारी करणाऱ्या मुलामुलींना भाषणं देऊन ती आता कंटाळली होती। तरीसुद्धा तिला झोप येत नव्हती। मग 2 दिवसानंतर अचानक मुग्धा गायब झाली आणि एका निर्जन स्थळी तुकडे तुकडे केलेला तिचा मृतदेह पोलिसांना सापडला। ही घटना पाहून आणि ऐकून मन अतिशय विदीर्ण झाले। काय झाले असेल मुग्धाच्या बाबतीत? इतकी हुशार, कर्तबगार मुलगी आणि तिच्या वाईटावर कोण असेल? असे एक ना अनेक प्रश्न पोलिसांसमोर उभे होते। तिच्या आई-वडिलांच्या डोळ्यातलं पाणी तर थांबतच नव्हतं। साधारण 2 वर्षापूर्वीची ही घटना आहे। मुग्धा छोट्याशा गावातून पुण्यामध्ये आली होती आणि तिने MPSCच्या अभ्यासासाठी एका अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला होता। आज अकॅडमीमध्ये तिचा पहिला दिवस होता, त्यामुळे पहिले लेक्चर तिने खूप मन लावून ऐकले आणि मग ती लेडीज हॉस्टेलमध्ये, जिथे तिने राहण्यासाठी व्यवस्था केली होती, तिथे गेली। दिवसभर अकॅडमी आणि मग रात्री हॉस्टेल असं तिचं रुटीन असायचं आणि 2-3 दिवसांनी तिला पाठीमागून एक ओळखीचा आवाज आला। हाय मुग्धा! तिने पाठीमागे वळून पाहिलं तर तो प्रथमेश होता। तिनेही प्रथमेशला ओळखलं आणि हाय म्हटलं। तिची आणि प्रथमेशची तशी ही पहिली ओळख नव्हती। प्रथमेश हा मुग्धाच्या मावशीचा शेजारी होता। दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये ती जेव्हा तिच्या मावशीकडे जायची तेव्हा तिची आणि प्रथमेशची ओळख झाली होती आणि आज योगायोगाने दोघेही एकाच अकॅडमीमध्ये MPSCचा अभ्यास करत होते। प्रथमेशसुद्धा खूप हुशार होता। दोघेही मन लावून अभ्यास करत होते। स्टडीमध्ये ते तासनतास अभ्यास करायचे, एकमेकांना नोट्स द्यायचे घ्यायचे, एखाद्या मुद्द्यावरती चर्चा करायचे। आता दिवसातील 24 तासांपैकी 15-16 तास ते एकमेकांसोबत असायचे। जेव्हा इतक्या वेळ कोणी एकमेकांसोबत राहतं तेव्हा त्या व्यक्तीची आपल्याला सवय होऊन जाते। असंच काहीसं या दोघांच्या बाबतीतही झालं आणि शिवाय ते दोघेही तरुण होते। दोघेही हुशार आणि एकाच ध्येयाने पछाडलेले होते। ते दोघेही खूप मन लावून अभ्यास करायचे आणि प्रथमेशने
एक दिवस तिला प्रपोज केले. तिनेही होकार दिला आणि दोघेही आता स्टडी व्यतिरिक्त वेळ एकत्र घालवू लागले. वारंवार कॉफी डेटवर आणि ट्रेकिंगला, कधी सिनेमा पाहायला जाऊ लागले. याची कल्पना दोघांच्याही घरी नव्हती. त्यांचं आता वरचेवर फिरणं वाढलं होतं. या दरम्यान मुग्धाचा वाढदिवस आला. तेव्हा प्रथमेशने सर्वांना पार्टी दिली होती आणि दोघांनीही लग्न करण्याचं एकमेकांना वचन दिलं होतं. लग्नाचे काही नियम पाळून त्यांची शारीरिक अटॅचमेंटसुद्धा होती. त्यांना त्यांच्या मर्यादा माहीत होत्या. पण वय वेडं असतं असं म्हणतात ना. किसिंगच्या पलीकडे त्यांनी कधी स्वतःला जाऊ दिले नाही. ते दोघेही संयमी होते. आता त्यांची प्रिलियम परीक्षा जवळ आली होती. दोघेही कसून अभ्यासाला लागले आणि प्रिलियमचा रिझल्ट आला आणि दोघेही प्रिलियम पास झाले होते. त्यांना आनंद झाला. आता त्या दोघांनी कॉफी डेट, ट्रेकिंग हे जरा कमीच केलं आणि मेन परीक्षेच्या अभ्यासाला लागले. जसजशी मेन परीक्षा जवळ येत होती तसं तसं त्यांनी अधिकच अभ्यासात स्वतःला गुंतवून घेतलं. त्यांना आता विश्वास होता की आपण दोघेही मेन परीक्षा पास होणार आहे. दोघांनाही परीक्षेचं सेंटर वेगवेगळं आलं होतं. एकमेकांना फोनवरून बेस्ट लक दिलं आणि परीक्षा द्यायला गेले. परीक्षा झाली की फोन करून पेपर कसा गेला हे एकमेकांना विचारले. दोघांनाही पेपर उत्तम गेले होते. आता दोघेही पुन्हा पुढच्या परीक्षेच्या तयारीला लागले आणि थोडेसे रिलॅक्स झाले होते. त्यामुळे पुन्हा त्यांचं कॉफी डेट आणि ट्रेकिंग वाढलं होतं. आता थोड्या दिवसात त्यांच्या मेन परीक्षेचा निकाल जाहीर होणार होता आणि MPSC परीक्षा देण्यासाठी लाखो विद्यार्थी झगडत असतात. आपलं भविष्य घडवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत असतात. पण यामध्ये यश मिळवण्यासाठी कठोर मेहनत, अभ्यासातील सातत्य याबरोबरच लक फॅक्टरसुद्धा फार महत्त्वाचा असतो. आणि मुग्धाच्या बाबतीत तेच झालं. तिचा लक फॅक्टर चांगला होता आणि मुग्धा पास झालेली असते. पण प्रथमेश मात्र थोड्या गुणांसाठी त्याची संधी हुकलेली असते. मुग्धाला आता खूप आनंद झाला होता. प्रथमेश मात्र नाराज होता. पण मुग्धासाठी तो खुश होता. दोघांपैकी एक जण तरी पास झालो याचा त्याला आनंद झाला होता. आता मुग्धाला मुलाखतीची तयारी करायची होती. तिचं शेड्यूल आता बदललं होतं. प्रथमेशला आता पुन्हा पहिल्यापासून तयारी करावी लागणार होती. दोघांचंही भेटणं आता कमी झालं. मुग्धा आता त्याला टाळत आहे असं त्याला वाटायला लागले. कारण ती आता तिच्यासोबत पास झालेला आणि मुलाखतीची तयारी करत असलेला सौरभ याच्याशी जास्त बोलताना दिसायची. म्हणून प्रथमेशने सर्व लक्ष तिच्याकडेच असायचे. त्याचा परिणाम त्याच्या अभ्यासावर होऊ लागला. तो आता तिचा पाठलाग करू लागला. रस्त्यात गाठून तिच्याशी बोलू लागला. तिला त्याचं वागणं आता बदलल्यासारखे वाटत होते. काहीसा विक्षिप्तासारखा तो वागत होता. तिला मुलाखतीची तयारी करायची होती आणि म्हणून मग ती त्याला गोड बोलून परत पाठवायची. आपण भेटूया असं सांगायची. परंतु भेटायला जायचं टाळायची. ती त्याचा फोनही उचलायची नाही किंवा मेसेजला रिप्लाय पण द्यायची नाही. प्रथमेशला आता तिचा पक्का संशय येऊ लागला होता. त्याला वाटायचं की मी परीक्षेत नापास झालो आणि ती पास झाली म्हणून आता ती माझ्याशी बोलत नाही किंवा मला टाळत आहे. मुलाखत झाली आणि ती क्लास 1 अधिकारी नायब तहसीलदार झाली. आता तर तिला आकाश ठेंगणे झाले. तिच्या आईबाबांना आनंदाचे अश्रू अनावर झाले होते. आता आपले कष्टाचे दिवस संपून आपल्याला चांगले दिवस येणार असे त्यांना वाटत होते. मुलीने आईबापाच्या कष्टाचे पांग फेडले असं जो तो म्हणत होता. तिचं कौतुक करत होता.
गावामध्ये तिचे पोस्टर लागले होते आणि वर्तमानपत्रांमध्ये तिच्या बातम्या छापून यायच्या. दररोज तिला सत्कारासाठी बोलावले जायचे. या सगळ्यात तिला मात्र प्रथमेशचा विसर पडला. तो मात्र तिच्यावर अजूनही प्रेम करत होता. त्यांनी घेतलेल्या लग्नाच्या शपथा त्याला आठवत असतात. फोन करून एके दिवशी तो तिला म्हणतो, आपण लग्न करूया. मी खूप अभ्यास करेन आणि एखादी पोस्ट मिळवून दाखवीन. माझ्यावर विश्वास ठेव. पण तिला आता त्याच्याशी लग्न करायचे नसते. तिनं त्याला स्पष्टपणे नकार दिला. मग आता तिला तिच्या अकॅडमीमध्ये सत्कारासाठी बोलावले होते. तिला लवकरच अपॉइंटमेंट ऑर्डर दिली जाणार होती. मग ती अकॅडमीमध्ये गेली. सत्काराचा कार्यक्रम झाला आणि तिला तिथे प्रथमेश भेटला. तो तिला म्हणाला, झाले गेले विसरून जा. चल शेवटचं ट्रेकिंगला जाऊ, कारण आता यापुढे आपण परत भेटणार नाही. आणि तिने विचार केला की शेवटचं म्हणतोय तर जाऊया, कारण आपलीसुद्धा अपॉइंटमेंट झाल्यावर पुन्हा नाहीच याला भेटायचं. ती त्याच्या गाडीवर बसून जाते. तो तिला घेऊन नेहमीच्या ठिकाणी जातो आणि तो तिला माझ्याशी लग्न कर म्हणून विनवणी करत असतो. यावर ती नाही म्हणते आणि दोघांमध्ये खूप वाद होतात. तो तिला वारंवार वचन देत असतो की मी नक्की पास होईन आणि आपण दोघेही लग्न करणार होतो, अशी तिच्या वचनाची तिला आठवण करून देतो. पण ती मात्र आपल्या नकारावर ठाम असते आणि मग दोघांमधले वाद विकोपाला जातात. त्याला प्रचंड राग येतो आणि खिशात असलेल्या चाकूने तो तिच्यावरती वार करतो. तिच्या चेहऱ्यावर, मानेवर, पोटावर तो खूप वार करतो आणि तिला तिथेच टाकून तो एकटाच परत येतो. 2 दिवस झालं तरी मुलगी घरी आली नाही. सत्कारासाठी गेली होती, त्यामुळे तिचे आई बाबा काळजीत पडले. त्यांनी पोलीस कंप्लेंट केली. तेव्हाच तपासात निष्पन्न झालं की तिचा खून झाला आहे. प्रथमेश आता महाराष्ट्राच्या बाहेर पळून गेला होता आणि पोलिसांना CCTVमध्ये त्याचं फुटेज पाहून त्याच्यावर संशय आला होता. मग सापळा रचून पोलिसांनी त्याला पकडले आणि त्याने गुन्हा कबूल केला. प्रथमेशला तर शिक्षा मिळेलच, पण तिच्या आईबाबांना ही कशाची शिक्षा मिळाली होती? मुलीला जास्त शिकवली याची, का तिच्यावर जास्त विश्वास ठेवला याची, का मुलीला जन्म दिला याची? काय दोष होता त्यांचा? ज्या डोळ्यांनी तिला अधिकारी होण्याची स्वप्ने पाहिली, त्याच डोळ्यांनी आज तिचं छिन्न विछिन्न शरीर ते पाहत होते. तर मित्रांनो, आजकालच्या मुलामुलींचा जोडीदार असो किंवा एखाद्या नात्याविषयीच्या ज्या भावना आहेत त्या अतिशय तकलादू झालेल्या आहेत. कपडे बदलावे इतक्या सहजपणे आजची पिढी आपला जोडीदार आणि आपले निर्णय बदलताना दिसतात. मुक्ताच्या बाबतीतही कोण चुकलं, कोण बरोबर, यापेक्षा कोणताही टोकाचा निर्णय घेण्याअगोदर सारासार विचार करण्याची गरज होती. तर मित्र आणि मैत्रिणींनो, कशी वाटली कथा? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथांसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.